तुम्ही या जन्मी दत्तभक्त का आहात याचं रहस्य तुमच्या मागील जन्मात दडलंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. दैवी ओढ. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की दत्त महाराजांचे नाव ऐकताच तुमचे मन इतके शांत का होते? हजारो देवांच्या गर्दीत तुमचे पाय दत्तमठाकडेच का वळतात? भक्ती ही एका जन्माची कमाई नसते. तुमच्या अंतर्मनातून येणारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आवाज तुमच्या आत्म्याचा जुना पुकारा आहे. या जन्मात तुम्ही दत्तभक्त आहात कारण तुमच्या मागील अनेक जन्मांची पुण्याई आज फळाला आली आहे. हे नाते रक्ताचे नसून प्रारब्धाचे आहे. चला तर मग उलगडूया तुमच्या या अतूट दत्तभक्तीचे गूढ रहस्य. भाग 2. स्मर्तृगामी दत्तगुरू. दत्त महाराजांना स्मर्तृगामी म्हणतात, म्हणजे केवळ स्मरण करताच धावून येणारे. पण हे स्मरण प्रत्येकाच्या नशिबी नसते. मागील जन्मात तुम्ही कदाचित कळत नकळत दत्तनामाचा जप केला असेल. तेच सात्विक संस्कार तुमच्या सूक्ष्म देहावर कोरले गेले आहेत. या जन्मात जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच दत्त महाराजांची मूर्ती पाहिली तेव्हा तुमच्या मनातील त्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या. तुमचा मेंदू ते विसरला असेल पण तुमचा आत्मा मात्र आपल्या गुरूंना नक्कीच ओळखतो. ही भक्ती म्हणजे तुमच्या मागील जन्माच्या साधनेचा पुढचा टप्पा आहे. भाग 3. अपूर्ण राहिलेली साधना. अनेकांना वाटते की आपण अचानक श्रीपाद श्रीवल्लभ किंवा स्वामी समर्थांकडे ओढलो गेलो. पण अध्यात्मात अचानक काहीच नसते. या मागील जन्मात तुमची एखादी दत्त साधना अपूर्ण राहिली असावी. कदाचित तुम्ही अनुसूया मातेच्या बालकाची सेवा केली असेल पण काही कारणास्तव तो प्रवास अर्ध्यावर थांबला असेल. या जन्मात महाराजांनी तुम्हाला पुन्हा साथ घातली आहे जेणेकरून तुम्ही ती अपूर्ण साधना पूर्ण करू शकाल. तुमच्या आयुष्यातील संकट तुम्हाला केवळ महाराजांच्या चरणांपर्यंत पोहोचवण्यासाठीच येत आहे. हे ओळखणे म्हणजे खऱ्या भक्तीची सुरुवात आहे. भाग 4. श्रीपाद श्री वल्लभ अवतार. दत्तात्रेयांचा म्हणजेच दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ महाराज. जर तुम्हाला पिठापूर किंवा त्यांच्या लीला ऐकताना अंगावर काटा येत असेल तर समजावे की तुमचा त्यांच्याशी जुना ऋणानुबंध आहे. मागील जन्मात तुम्ही त्यांच्या दरबारात एक सामान्य सेवक म्हणून का असेना पण हजर होता. त्या काळी तुम्ही केलेली छोटीशी प्रार्थना आज आशीर्वाद बनून तुमच्या पाठीशी उभी आहे. जेव्हा तुमचे प्रश्न सुटत नाही तेव्हा हेच महाराज स्वतः मार्ग दाखवतात. हा मार्ग मिळणं म्हणजे तुमच्या जुन्या भक्तीचे गोड फळ आहे. भाग 5. श्री नृसिंह सरस्वतींची कृपा. गाणगापूरच्या भूमीबद्दल तुम्हाला ओढ वाटते का? तिथल्या संगमावर स्नान करण्याची इच्छा होते का? जर हो तर निश्चित समजा की तुम्ही तिथे पूर्वी जाऊन आला आहात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या काळात तुम्ही कदाचित त्यांच्या पालखी सेवेत किंवा अन्नदानात सहभागी झाला असाल. तिथल्या पवित्र वातावरणाच्या खुण्या तुमच्या मनात आजही जिवंत आहेत. जेव्हा तुम्ही त्या भूमीचे नाव घेता एक वेगळी चूक जाणवू लागते. हा अनुभव तुमच्या पूर्वजन्मांच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा आहे जो तुम्हाला पुन्हा गुरुचरणांकडे खेचून नेतो. भाग 6. अक्कलकोटचे स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे ब्रीदवाक्य ऐकताच ज्यांच्या डोळ्यात पाणी येते त्यांचा स्वामींशी अनेक जन्माचा संबंध असतो. स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहेत. मागील जन्मात तुम्ही स्वामींच्या नजरेत आला असाल. त्यांची ती करडी नजर आणि मायेचा हात आज तुमच्यावर आहे. तुमच्या नकळत तुमची मोठी संकटे टळली आहेत. त्यामागे स्वामींचीच शक्ती आहे. हे गुपित जाणून घ्या की तुम्ही एकटे नाही आहात. स्वामींनी तुम्हाला कधीच सोडले नव्हते आणि यापुढेही ते कधीच सोडणार नाहीत. भाग 7. कर्मांचे क्षालन. माणसाचे प्रारब्ध कठीण असले तरी दत्तभक्ती त्याला सुसह्य करते.
तुमच्या मागील जन्मातील काही कर्मांमुळे तुम्हाला या जन्मात संघर्ष करावा लागत असेल, पण त्याच वेळी तुम्हाला दत्त महाराजांची साथ मिळाली आहे. हे तुमचे सर्वात मोठे नशीब आहे. दत्तगुरू हे भक्तांची पापं स्वतःवर घेतात. तुमच्या हातून घडणारी प्रत्येक सेवा ही तुमच्या पूर्वजन्मातील कर्माचे क्षालन करत आहे. हे नाते केवळ श्रद्धेवर नाही तर अनुभवावर टिकलेले आहे. महाराज तुम्हाला घडवत आहेत, जेणेकरून तुमचा हा जन्म सार्थकी लागावा. भाग 8. गुरुचरित्र आणि प्रचिती. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन करताना तुम्हाला जर समाधान लाभत असेल तर समजावे की तुमची नाळ थेट दत्तात्रेयांशी जोडली आहे. हा ग्रंथ वाचण्याची बुद्धी होणे हेच मुळात मागील जन्माच्या पुण्याईचे लक्षण आहे. अनेक जन्मांच्या भटकंतीनंतर जेव्हा आत्मा थकतो तेव्हा त्याला विसाव्यासाठी दत्त नावाने सावली मिळते. तुमच्या आयुष्यातील चमत्कार हे केवळ योगायोग नसून तुमच्या गुरूंनी तुम्हाला दिलेली प्रचिती आहे. ते तुम्हाला सांगत आहेत, बाळ तू माझा आहेस आणि मी सदैव तुझाच आहे. भाग 9. औदुंबर आणि दत्तकृपा. औदुंबराच्या झाडाखाली बसल्यावर किंवा तिथे प्रदक्षिणा घालताना तुम्हाला जे शांत वाटते त्यामागे एक रहस्य दडलेले आहे. दत्त महाराजांचे वास्तव्य असलेल्या त्या वृक्षाची सावली तुमच्या आत्म्याला ओळखीची वाटते. मागील जन्मात तुम्ही अशाच एका वृक्षाखाली बसून नामस्मरण केले असावे. तीच ऊर्जा आजही तुम्हाला बळ देत आहे. दत्त महाराजांची कृपा म्हणजे एक असा पारस आहे जो तुमच्या आयुष्यातील लोखंडाचे सोने केल्याशिवाय राहत नाही. ही भक्ती तुम्हाला वारसहक्काने मिळालेली सर्वात मोठी संपत्ती आहे. भाग 10. भक्तीचा महामार्ग. आता तुम्हाला कळाले असेल की तुमची दत्तभक्ती हा केवळ एक योगायोग नाही. या जन्मात ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे. ती व्यर्थ जाऊ देऊ नका. मागील जन्मातील उणिवा भरून काढण्यासाठी दत्तनामाचा घट्ट आधार घ्या. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. तुमची ही निष्काम भक्ती तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशा देईल. लक्षात ठेवा, दत्त महाराज हे केवळ देव नाहीत तर ते तुमचे रक्षण करते आणि माऊली आहेत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.